नमस्कार, मी सी रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 138ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. माझ्यामध्ये त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करूया. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार ध्यान करायचं.
आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असतील त्यांना येऊ द्या. थांबवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आता आपण काही मंत्र म्हणूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम तत्सत. 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 लोकः समस्त सुखिनो भवन्तु. 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 सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे. असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि आजचा आपला चिंतनाचा विषय आहे संगत. येस, तुम्ही जेवढा वेळ ज्या लोकांबरोबर राहाल, ज्या गोष्टींच्या
मध्ये तुम्ही राहाल, म्हणजे जे अवतीभोवती तुम्ही तुमच्या बाळगाल त्याप्रमाणे तुम्ही घडत जाल. त्यामुळे यावर नक्की चिंतन करा. हे खूप महत्त्वाचे, आपली साथ संगत खूप महत्त्वाची आहे. मागे पण एकदा मी हा विषय घेतला होता. आताही या अनुषंगाने बोलायचं आहे की तुम्ही पुस्तकांच्या रूपाने, व्हिडिओच्या माध्यमातून, म्हणजे दृश्य माध्यमातून म्हणा किंवा या मित्रांच्या माध्यमातून म्हणा किंवा अजून तुमचे गुरु म्हणा किंवा कोणत्याही गोष्टींच्यामधून तुम्ही अशा कोणत्या व्यक्तींबरोबर राहताय, कोणत्या गोष्टींच्यामध्ये तुम्ही राहताय हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी तुम्ही फार सिलेक्टिव्ह असला पाहिजे. कारण का तुम्ही ज्या गोष्टींबरोबर राहाल तशाच गोष्टी तुमच्याकडून होत जातील, त्या तुम्ही कराल. आणि त्यामुळे तुम्हाला तुमचं आयुष्य जर छान बनवायचं असेल तर तुम्हाला त्यासाठी तशा चांगल्या व्यक्तींबरोबर राहायला पाहिजे. व्हर्च्युअली म्हणा, फिजिकली म्हणा, चांगले पुस्तकं वाचली गेली पाहिजे, चांगले व्हिडिओज पाहिले गेले पाहिजे. त्या प्रकारचं जे तुम्हाला तसं तुम्हाला स्वतःला तुमचं आयुष्य जसं घडवायचं आहे त्या प्रकारच्या गोष्टींमध्ये तुम्हाला राहता आलं पाहिजे. फिजिकली म्हणा, व्हर्च्युअली म्हणा, जे काही. त्यामुळे यावर चिंतन करा की तुमच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे आणि तुम्ही कोणत्या वातावरणात राहता आहे सध्या. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.